आजच्या धावपळीच्या आयुष्यात मन शांत ठेवणं हे मोठं आव्हान बनलं आहे. अशा वेळी ध्यान म्हणजेच मेडिटेशन ही एक प्रभावी साधना मानली जाते. ध्यान म्हणजे मनाला एका ठिकाणी स्थिर करणं, विचारांची गर्दी कमी करणं आणि स्वतःशी जोडणं. ही केवळ धार्मिक क्रिया नसून मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त पद्धत आहे. ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. काही लोक श्वासावर लक्ष केंद्रित करतात, काही मंत्र जप करतात, तर काही शांत बसून आपल्या विचारांचं निरीक्षण करतात. उदाहरणार्थ, प्राणायाम हा श्वासावर आधारित ध्यानाचा एक प्रकार आहे, जो शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवतो. नियमित सराव केल्याने एकाग्रता वाढते आणि मन स्थिर होतं. ध्यान केल्याने तणाव, चिंता आणि नकारात्मक विचार कमी होतात. मेंदूला विश्रांती मिळते आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते. अनेक संशोधनांमध्ये असं आढळलं आहे की ध्यान केल्याने झोप सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं. त्यामुळेच आजकाल अनेक लोक आपल्या दैनंदिन जीवनात ध्यानाला महत्त्व देऊ लागले आहेत. सुरुवातीला ध्यान करणं थोडं कठीण वाटू शकतं. मन वारंवार विचलित होतं, एकाग्रता राहत नाही. हे सगळं नैसर्गिक आहे. पण सातत्य ठेवलं तर हळूहळू मनावर नियंत्रण येऊ लागतं. दिवसातून फक्त 10-15 मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित केलं तरी त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागतो. शेवटी ध्यान ही कोणती जादू नाही, तर एक सवय आहे जी हळूहळू आपल्या आयुष्याला बदलते. बाहेरच्या गोंधळातही आतली शांतता टिकवायची असेल तर ध्यान हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. मन शांत असेल तर जीवनातील प्रत्येक निर्णय अधिक स्पष्ट आणि योग्य वाटू लागतो.